नाही, मुख्यमंत्री महोदयांनी आज जे रिप्लाय आज सभागृहात सादर केलेला आहे त्याचं जर थोडक्यात जर विश्लेषण करायचं म्हणलं तर एकतर त्यांची भूमिका अशी आहे की मराठा समाजाला कसे करून मागासले पण डिक्लेअर करून ज्या कम्युनिटी पर्सेंट ज्या त्रुटी आहेत त्या पूर्ण करायच्या आणि मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यायची ही एक भूमिका आहे. दुसरी भूमिका आहे ज्या शिंदे समिती ज्या कुणबी नोंदी ज्या दिलेल्या आहेत, कुणबी नोंदी ज्या सापडलेल्या आहेत त्यांचं आरक्षण जे आहे त्यांना कुणबी दाखले देण्याची अशी एक भूमिका जी आहे. अशा दोन भूमिकेमध्ये आजचं हे जे आहे मराठा समाजाला आरक्षण द्यायचं त्यांचं हे आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांचं दुसरं एक विधान जे आहे की आम्ही कुठल्याही परिस्थितीत ओबीसीमध्ये ओबीसीला आम्ही धक्का लागणार नाही. आता माध्यमांच्या बाजून आलेली फिगर आहे की 54 लाख नोंदी सापडलेल्या आहेत आणि 54 लाख नोंदी सापडलेल्या आहेत, कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत. त्यांचे प्रत्येकी 4-5 जरी धरले तर किमान 2 कोटीच्या आसपास समाज जो आहे त्याला कुणबी म्हणून त्यांना दाखले द्यावे लागतील सरकारला. आणि अशा प्रकारे 2 कोटी समाज जर या ओबीसीमध्ये आला. का गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट वाह, प्राइस भी ग्रेट. टाटा AIG कार इंश्योरेंस, ट्रस्टेड नाम, फॅन्टॅस्टिक नाम. तर ओबीसी समाजाचं काय होणार, त्याला धक्का लागणारच आहे. त्यामुळे त्याचा आमचा विरोध फक्त निजामाच्या काळातल्या ज्या काही नोंदी आहेत त्या नोंदी असतील तर त्या काही कुणबी बांधवाच्या राहिल्या असतील त्यांना द्यायला आमचा काही विरोध नाही आहे. पण सरसकट महाराष्ट्रातलं ज्या नोंदी ज्या आहेत ना त्या नोंदी आम्हाला मुळीच मान्य असणार नाहीत. हा एक विषय झाला. दुसरा विषय आहे की जे काही मागासलेपण जे आता सिद्ध करणार आहेत त्याने आता राज्य मागासवर्गीय आयोगाचं पुनर्गठन केलं. कारण जुने जे अध्यक्ष होते ते ओबीसीचे होते, सदस्य ओबीसीचे होते. त्याला कशाप्रकारे आपण बाहेर काढलं हे आता सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. त्यामुळे त्या ज्या आयोगाचं पुनर्गठन केलेलं आहे ते सुद्धा आम्हाला मान्य नाही. ते पण आम्ही कोर्टात आव्हान देणार आहेत. कारण आयोगाची मुदत संपत असताना कुठल्याही प्रकारे आयोगाच्या घटनेप्रमाणे कलमाप्रमाणे सुद्धा नवीन सदस्याची नियुक्ती करता येत नाही. त्याच्यामध्ये फार मोठी चूक जी आहे ती सरकारकडून झालेली आहे आणि ती सुद्धा त्याला आव्हान घेणार आहे. त्यामुळं अशा प्रकारे जी बेकायदेशीर हा जो आयोग आहे त्या आयोगाच्या ज्याच्यावरती जाणून बुजून ओबीसी बाहेर काढले आणि त्याच्यामध्ये मराठा समाजाचे अध्यक्ष आणि अनेक सदस्य जे आहेत ते मराठा समाजाचे जाणून बुजून त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेले आहेत. त्यामुळं अशा प्रकारे जो अहवाल मिळणार असेल तर आता तो अहवाल जो आहे त्या अहवालाला नक्कीच कोर्टात आव्हान आम्ही देणार आहोत. आणि तो अहवाल जो आहे तो कुठल्याही प्रकारे न्यायालयाच्या ह्याच्यामध्ये तो टिकणार नाही आहे. दुसरा विषय झाला की आता 1 महिन्याच्या आतमध्ये 360 कोटी रुपये खर्चायचे आणि 1 महिन्याच्या आत एवढा मोठा म्हणजे जवळ 32% असणारा समाज म्हणजे जवळपास 3-3.5 कोटी असणारा समाज जो आहे त्याचा सर्वेक्षण 1 महिन्यात पूर्ण करायचं पुन्हा मागासलेपणाचं. म्हणजे जादूची कांडी फिरवल्यागत 360 कोटी घ्या आणि मराठा समाजाचा मागासलेपणा अहवाल घ्या अशा प्रकारे हे जे सगळं सुरू आहे हे आक्षेपार्ह आहे. आणि अशा प्रकारे मराठा समाजाला मागासवर्गीय करण्याचा हा जो प्रयत्न सुरू आहे हा घटनात्मकदृष्ट्या योग्य नाही असं आमचं म्हणणं आहे. कारण यापूर्वी आत्ता 5 मे 2021लाच सुप्रीम कोर्टने डिक्लेअर केलं की मराठा समाज हा मागासलेपणाचे निकष सिद्ध करत नाही. मग आता 2 वर्षात कसं काय पुन्हा मागासलेपण होणार? म्हणजे याचा अर्थ मराठा समाज प्रत्येक 2 वर्षांना मागास होणार का? प्रत्येक 2-3 वर्षात निकष बदलले जाणार का मागासवर्गीयचे? आणि ते सामाजिक मागासलेपणाचे. म्हणजे मराठा समाज सामाजिक मागासलेपण सिद्ध करत नसताना सुद्धा जी घिसाडगाही गायकवाड कमिशनने केली ते पण मराठाच होते. मत्स्य आयोग मराठा, गायकवाड कमिशन मराठा, भोसले कमिटी मराठा, शिंदे कमिटी मराठा आणि आता सुनील शुक्रे साहेब हेही मराठा. म्हणजे सगळे मराठा समाजाचे निवृत्ती न्यायमूर्ती नेमून तो अहवाल आपण घ्यायचा हे सगळं फिक्सिंग आहे सगळं. आणि हे महाराष्ट्राच्या जनतेलाही मुळीच हे स्वीकार्य होणार नाही आहे. आणि ही गोष्ट जी आहे ही गोष्टी आम्ही प्रत्येक याला न्यायालयामध्ये आव्हान द्यावंच लागेल. कारण अशा प्रकारे फिक्सिंग करून घिसाडघाईने आकडेवारी हे करून त्याच्यासाठी स्पेशल अधिवेशन त्या ठिकाणी आपण घेणार आहात. आणि पुन्हा जी चूक त्यांनी केली, जी चूक फडणवीस सरकारने केली ती चूक पुन्हा जी आहे हे सरकार करणार आहेत का? म्हणजे एकंदर सगळ्या याचं विश्लेषण केलं तर फक्त मराठा समाजाला
घिसाडघाईने आणि मारून मुकटून यांना मागासवर्गीय करायचं, हाच एक षडयंत्र जे आहे, हा एक डाव जो आहे तो या ठिकाणी दिसत आहे. आणि ह्याच्यामध्ये दुसरं महत्त्वाचं म्हणजे, ठीक आहे तुम्ही त्यांना मागासवर्गीय परत केलं, मग त्यांना आरक्षण कुठून देणार आहे? एकदा तुम्ही त्यांना आरक्षण दिल्यानंतर त्यांना मागासवर्गीय कोट्यातूनच त्यांना आरक्षण द्यावं लागेल. मग मागासवर्गीय आरक्षण कुठलं आहे? SC मध्ये देता येत नाही आहे, शेड्यूल ट्राईबमध्ये देता येत नाही आहे, राहायला कुठला OBC. मग दुसरा सरकारकडून पर्याय काय? समजा यांना मागासवर्गीय केला, तुम्ही त्यांना आरक्षण कुठून देणार आहे? त्यामुळं 50% मर्यादा वाढवून घेण्याचे जे प्रयत्न जो आहे त्याच्याविषयी एक सकार शब्दसुद्धा या सरकारने या सभागृहामध्ये या रिप्लायमध्ये दिलेला नाही. त्यामुळं सरकारचा हेतू जो आहे तो हेतू संशयास्पद आहे की तुम्हाला मागासवर्गीय पुन्हा एकदा मागासवर्गीय करून त्याला आरक्षण देणार आहात कुठून तुम्ही? एकीकडे सरकार म्हणते की आम्ही OBC धक्का लावणार नाही, आणि दुसरीकडे म्हणतात की आम्ही 1 महिन्याच्या आतमध्ये हा अहवाल जो आहे मागासवर्गीय मराठा समाज मागासले पण सिद्ध करणारा आहे असं मुख्यमंत्री म्हणत आहेत. अजून सर्वेक्षण पुन्हा व्हायचं आहे, यापूर्वी सिद्ध झालेलं नाही आहे. यापूर्वी अनेक अनेक आयोगांनी मराठा समाज मागासला नाही असं सिद्ध केलेलं आहे. बापट कमिशननुसार सिद्ध केलेले आहे अनेक अहवाल. आता गायकवाड कमिशनचं सुद्धा जे काही आकडेवारी झाली ती सुद्धा मागासवर्गीय सिद्ध करत नाही. अशा प्रकारे निष्कर्ष जे आहे ते सुप्रीम कोर्टाने सिद्ध केलेले आहेत. मग असं असताना पुन्हा आता तुम्ही आता मागासवर्गीय करायचा हा जो घाट आहे कशासाठी? तुम्हाला त्याला आरक्षण द्यायचं आहे ना. 58 मोर्चाचे आरक्षण काय त्यांची मागणी होती की आम्हाला कुणालाही धक्का लावायचा नाही, कुणाला खेचून घ्यायचं नाही, आणि आम्हाला 50% वरचं आम्हाला आरक्षण हवं आहे. त्यावेळी मुळीच मागासवर्गीय करा आम्हाला अशी मागणी मराठा समाजाची मुळीच नव्हती, आणि आतासुद्धा आहे. त्यांना मागासवर्गीय डिक्लेअर करा अशी त्यांची मागणी असं मला वाटत नाही. कारण अनेक मराठा समाजाचे नेते ते आम्हाला मराठा म्हणून आरक्षण पाहिजे म्हणून सांगतायत. आम्हाला मागासवर्गीय म्हणून आरक्षण नको आहे, आम्हाला मराठा म्हणून आरक्षण पाहिजे अशी मागणी त्यांची आहे. आणि आता EWC आरक्षण जे आहे ते मराठा म्हणून मिळत आहे. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मराठा समाजाच्या बांधवांना हे आरक्षण मिळत आहे. आज मराठा समाजाला आरक्षण आहे का? तर आहे. घटनात्मक आहे का? तर घटनात्मक सुद्धा आहे. मराठा समाजाचं आरक्षण घेत आहे का? तर घेत सुद्धा आहे. 10% जवळजवळ 8.5% आरक्षण एकटा मराठा समाजाला मिळालेले अशी सरकारची आकडेवारी आहे. मग एकदा सरकारने ह्यांना मागासवर्गीय केल्यानंतर EWC आरक्षणावर त्यांना पाणी सोडावं लागणार आहे, जे घटनात्मक आहे. आणि हे आता मागासले पण आहे, हे घटनात्मक दिशा किती टिकेल हे एकदम संशयास्पद आहे. हा सगळं पुन्हा एकदा जसा गायकवाड कमिशनचा अहवाल जो आहे, एका वकिलानं सुप्रीम कोर्टामध्ये हे करताना आर्ग्युमेंट करताना सांगितले की गायकवाड कमिशन इज अ फ्रॉड ऑन कॉन्स्टिट्यूशन. त्यामुळे ह्याची पुनरावृत्ती पुन्हा ह्या शुक्रिया समितीच्या अहवालावरती होणार आहे की काय? त्यामुळे हा सगळा प्रकार जो आहे हा घटनेची पायमल्ली करणारा आहे, आणि ह्याला OBC समाजाची मुळीच मान्यता असणार नाही आहे. तुम्ही 50% वरचं आरक्षण द्या, त्यांना वेगळं पोरं करा, तुम्ही केंद्रामध्ये घटनादुरुस्ती करा, 50% कालव्या वाढवून घ्या, EWC वाढवून घ्या, आणि 20 मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी समस्त OBC समाजाची मागणी आहे, जेणेकरून मराठा समाजाला आरक्षण मिळेल आणि OBCला धक्का लागणार नाही. सर, आपण म्हणताय की आम्हाला कोर्टात जावं लागणार आहे, तर कोर्टात जर आपण गेले किंवा जावं लागला तुम्हाला, तर नेमकं आपली मागणी काय असणार आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही, की OBC मध्ये त्यांना द्यायचं की नाही, की काय असेल? बघा, आमचं म्हणणं स्पष्ट आहे की मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. मराठा समाजाला कुठल्याही OBC मध्ये त्यांना आरक्षण देऊ नये, सरसकट कुणबी दाखलेसुद्धा देऊ नयेत. जे काय त्यांना द्यायचे ते 50% वरती आरक्षण वाढवून त्यांना वेगळा प्रवर्ग करून जे आहे ते त्यांना आरक्षण देण्यास आमचा काही विरोध नाही. जी सकल मराठा समाजाची मूळ त्यांची मागणी होती त्याला आमचा आजही पाठिंबा आहे, कालही होता आणि उद्याही राहणार आहे. फक्त हे त्यांचा मागासलेपण जे करण्याचा हा जो घाट चालला गेला आहे, कुठल्याही विशेष मराठा मागासलेपणच करायचा आहे, हा जो घाट आहे तो हा आम्हाला मुळीच म्हणणं आहे की तो मागासवर्गीय नाही आहे. कारण जे मागासवर्गीयचे भोग जे आमच्या पिढ्याने आम्ही भोगलेले आहेत ते त्यांनी नाही भोगलेले आहेत ना. तो पाटील देशमुख समाज आहे, उच्चवर्णीय समाज आहे, आम्हाला तुच्छ लोकतो, आम्हाला काय काय त्याच्या कमेंट्सच्या आम्ही सहन केलेलं आहे. त्यांचं जे काय आहे ते हे आम्ही सगळ्या त्या हे आम्ही उघड केलेलं आहे त्यांच्या. आणि त्यामुळे एक पाटील समाज जो आहे गावगाड्यामध्ये हा रुलिंग करणारा समाज आहे, सत्ताधीश असणारा समाज आहे, सत्य आर्थिक नाड्या त्यांच्या हातात असणारे समाज आहे. ठीक आहे, काही मराठा समाज गरिबी आलेली आहे, काही आत्महत्या झाल्या असेल, पण आत्महत्या फक्त मराठा समाज झालेला नाही ना, आत्महत्या सगळ्या समाजात झालेल्या आहेत. आणि ही हमाली आणि वेठबिगारी हे जे आहे हे उलट ह्या भटक्यामुक्त OBC मध्ये सर्वात जास्त प्रमाण त्यांचं आहे. आणि म्हणून हा जो सगळा प्रकार आहे, माझी विनंती सरकारला की अशा प्रकारे आरक्षण देण्याचा प्रयत्न जो आहे तो घटनाबाह्य आहे,
तो कुठल्याही वेळी चॅलेंज होऊ शकेल आणि सुप्रीम कोर्टात तो मुळीच टिकणारा नाही आहे. म्हणून मराठा समाज टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर एकमेव मार्ग म्हणजे 50% मर्यादा वाढवून द्या, त्यांना वेगळा प्रवर्ग करा, घटना दुरुस्ती करायची असेल तर केंद्रात जाऊन घटना दुरुस्ती करा. अशा प्रकारे केलं तरच ते टिकू शकेल. नाहीतर हा ऊन सावल्यांचा खेळ कसा असतो तसा हा मराठा आरक्षणाचा खेळ चालू राहील आणि त्याच्यामध्ये गरीब बिचारा विनाकारण मराठा समाज जो आहे त्याची दिशाभूल होऊन त्याची फरफट जी आहे ती आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे आणि विनाकारण ओबीसी आणि मराठावाद जो आहे तो महाराष्ट्रामध्ये विनाकारण निर्माण होईल, जे या प्रगत असणाऱ्या महाराष्ट्राला हे मुळीच परवडणारं नाही. भविष्यात आपली भूमिका काय असणार? भविष्यात आपली भूमिका काय असणार सर? हे बघ, आजच्या मुख्यमंत्र्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांनी धनगर आरक्षणाचा सुद्धा उल्लेख त्यांनी केला, पण त्यामध्ये धनगर एसटी आरक्षणाच्या वेळी मुळीच काहीच बोलले नाहीत. ती धनगर एसटी आरक्षण आम्ही देणार आहेत नाही देणार आहेत त्याच्याविषयी काही सुद्धा त्यांनी वरते केलं नाही. फक्त 140 कोटीच्या काय त्या योजना काय त्यांनी काय आज डिक्लेअर केलेल्या आहेत. वास्तविक पाहता जे आदिवासीला ते धनगर समाजाला ही त्यांची भूमिका आहे. मग ते डिक्लेअर का नाही केलं? फक्त तुटपुंज्या 140 कोटीच्या योजना त्यांनी धनगर समाजाला माथी मारल्या आणि आरक्षणाविषयी काही सुद्धा ते बोललेलं नाही. त्यामुळे धनगर समाजसुद्धा या सरकारच्या भूमिकेवरती आम्ही नापसंती व्यक्त करतो आणि धनगर समाज एसटीचा प्रश्न जो आहे तो सरकारनं ताबडतोब या येणाऱ्या अधिवेशनामध्ये, जसा मराठा समाज आपण अधिवेशन बोलणार आहोत तसा या धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी सुद्धा त्यांनी त्या अधिवेशनामध्ये निर्णय घ्यावा अशी मागणी जी आहे ती मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी करत आहे. तर त्याने धनगर समाज उल्लेख केला ना आजच्या ह्याच्यामध्ये. या ठिकाणी बाकीच्या ज्या काही त्यांनी सारथी, महाज्योती, अण्णासाहेब पाटील महामंडळ, निधी, हॉस्टेल हे सगळं जे आहे ही जी आकडेवारी त्यांनी जी सादर केलेली आहे त्या आकडेवारीला सुद्धा, कारण त्यांचं म्हणणं आहे की जे सारथीला तेच महाज्योतीला, जे बार्टीला ते महाज्योतीला, पण जे आकडेवारी जी सादर केली आहे ती त्यानुसार ती दिसत नाही आहे. त्यामुळे ह्याचं विश्लेषण जे आहे आम्ही एक स्पेशल त्याची पत्रकार परिषद घेऊ आणि त्याच्यामध्ये ह्याचा विश्लेषण जे आम्ही करू की जे सरकारने आकडेवारी दिले त्याच्याप्रमाणे ओबीसीवरती जो आहे अजून ओबीसीला तेवढा निधी त्यांनी दिलेला नाही. मराठा समाज 70,000 विद्यार्थ्यांना 15-15 लाख रुपये वाटप झालेलं आहे, पण ओबीसीच्या एकाही विद्यार्थ्याला अशा प्रकारचं शिक्षणाचा उद्योगधंद्यासाठी कर्ज त्यांनी दिलेलं नाही. त्यामुळे ह्याचं विश्लेषण जे आम्हाला करावंच लागेल. जे मराठा समाज तुम्ही दिलेलं आहे ते सारथी असेल, बाकी महाज्योती असेल, हॉस्टेल्स असतील, ते सगळं जे आहे ते ओबीसीला आणि भटक्या विमुक्तांना 12 बलदारांना त्यांनी दिलं पाहिजे अशी आमची मागणी राहील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.